गुड मॉर्निंग. थँक यू. गुड मॉर्निंग. सत्यजित, तुला घरचे हल्ली थारा देत नाहीत का रे? सकाळी सकाळी कसं काय? एक काम कर, आधी जाऊन पाण्यानं थोबाड धुवून घे. सकाळ सकाळने 10 वाजले. 10. एक मिनिट, तूच जरा नीट डोळे उघडे ठेवून बघ. अंघोळ सुद्धा झालीये माझी. वाटत नाहीये. शट अप. नाश्ता घेऊन आलोय आपल्या दोघांसाठी. नाही ना, तर तू म्हणशील याला याच्या घरचे बहुतेक गिळालाही घालत नाहीत, म्हणून हा येतो माझ्या घरी खानावळ समजून. काय आणलंयस ते तरी सांग. इडली आणली. इडली? इडली. सत्यजित, इडली? अरे कोल्हापूरचा आहेस ना तू? मग तू इडल्या कसल्या आणतोस? मस्त झणझणीत मिसळ वगैरे आणायची काहीतरी. शी, इडली आण. तुला नको असेल इडली तर कोणाला तरी देऊन टाक. जबरदस्ती नाहीये. चिडायला काय झालं? मस्करी करत होते, कळलं नाही तुला? सॉरी, नाही रागवलो नाही. कुठल्या जखमेवरची खपली कधी आणि कशी निघेल आपण नाही सांगू शकत. अशीच एक खपली निघाली. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणलीस? खरं तर मी तुझी माफी मागायला आलो. माझी माफी? ती कशासाठी? तू काल घरी येऊन गेलीस आणि तिथे काय काय घडलं ते कळलंय मला. तू तर जेम्स बॉन्डचा बाप आहेस रे. मुलगी झाली मला. तुला मी म्हटलं होतं मला कळेल. कळलं. का आली होतीस तू? कारण मला माहित नव्हतं की मी अनवॉन्टेड आहे. तिथे गेल्यावर कळलं मला ते. आणि का आली होतीस म्हणजे तुला मुलगी झाली आणि मला जेन्युइनली तिला बघायचंय. जेन्युइनली. ऍक्च्युली मंजिरीलाही भेटायचं होतं मला. सत्यजित, माझ्या मनात काहीही खोट नाहीये. यू नो इट. कम ऑन, आपण मित्र आहोत खूप चांगले. सो माझ्या मित्राच्या घरी मी जाऊच शकत नाही असं वाटलं नव्हतं, म्हणून गेले. पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर त्यांचं बरोबर आहे. कारण कसं आहे की आजही स्त्री आणि पुरुष यांच्यात निखळ निरालस मैत्री असू शकते, असते. हे मान्य नाहीये लोकांना. असं झापड लावल्यासारखं एकाच अँगलनी बघतात ते हे नातं. आणि तुझेही सध्या वाद चाललेत तुझ्या घरच्यांबरोबर. सो ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात घेता त्यांनी माझ्यावर थोडासा राग काढला असेल अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली. एवढा समजूतदारपणा का दाखवतेस तू? आपण नसतो एवढा समजूतदारपणा दाखवायचा, कारण जग समजूतदार नाहीये अनघा. आपण जे विश्व उभं केलं तेच विश्व कधीतरी आपल्यावर येऊन उलटतं. आपणच त्यांना नकोसे होतो. हे खूप चांगलं अनुभवतोय मी सध्या. सत्यजी, भांडलो मी. भांडण झालं माझं आईशी. सल्ल्या मी रोजच भांडतो, पण काल फायनली माझ्या आईनं असं डिक्लेअर करून टाकलं की तिला इथून पुढे माझ्याशी एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही. तिची लायकी तू कशी ठरवतेस आई? तुला कोणी अधिकार दिला? तुझं हे आता नेहमीच होत चाललंय.
त्या दिवशीच तुला सांगितलं होतं की अनघा फक्त माझी मैत्रीण आहे, मैत्रीण. बाकी आमच्यात कुठलाही संबंध नाही. आणि माझ्यावर हे असले घाणेरडे आरोप करायच्या आधी ज्या मुलीला सध्या डोक्यावर घेऊन नाचतेस ना, तिला जाऊन जाब विचार जा. ती या सगळ्याचं मूळ. पण तुझा हा काय हेकेखोरपणा आहे आई? जेव्हा सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतं तेव्हा सत्या छान, सत्या चांगला. पण आता जरा तुझ्या मनाविरुद्ध काही घडलं तर सत्या त्याच्या बापाचा मुलगा. वहिनी, अगं सुरू कर की. सासूबाई कुठे? हे आलीच. शाले, अगं सत्या कुठं गेलाय? मगा धरणं शोधती, कुठे दिसेना झालाय बघ. कुठे गेलाय? अगं सकाळीच कुठं तरी बाहेर गेलाय. मी विचारणार होते पण म्हणलं बाई नको, काहीतरी बोलला मग. मी भीतीनंच हटकलं नाही. त्या गेला असेल हापिसात, काम असेल. कशाला आपल्या मनाची भाबडी समजूत घालताय सासूबाई? तसा असेल तर बरंच आहे म्हणा, पण उगाच गैरसमज करून घेऊ नका. शाले, असू दे. आता तो चुकीचं वागत बी असेल, पण आपणच त्याला समजुतीनं सांगायला पाहिजे का नाही? मला तर या पोराची काळजीच वाटायला लागली बघ. काही काळजी करू नका सासूबाई. मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांची त्यांना अक्कल आलीये. काय चूक आहे, काय बरोबर आहे हे सगळं कळतं त्यांना. आत्ताही गेला असेल तिच्याकडेच. शाले, घरचं अन्न गोड लागत नाहीये ना, नाश्त्याला गेला असेल, जेवायलाही थांबेल. काही दिवसांनी संसारच झाले. आई, जी माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे, जिच्यासाठी मी जगतो, जिच्यासाठी मी श्वास घेतो, मी आजपर्यंत जे जे काही केलंय ते फक्त माझ्या आईसाठी केलंय. शिकलो आईसाठी, काबाड कष्ट केले आईसाठी, पैसा कमावला आईसाठी, घर बांधलं आईसाठी, लग्न केलं आईसाठी. आणि तीच आई मला सांगते की मी मेल्यानंतर माझ्या चितेला अग्नी देण्याचा हक्कही मी तुला मिळू देणार नाही. तीच आई मला सांगते की तुझ्या घरात पाण्याचा एक थेंबही मी पिणार नाही. तीच आई मला सांगते की तुझ्याशी एका शब्दानेही बोलणार नाही. का? तर तिला ती योग्य वाटते, तिची बाजू तिला जास्त पडते. मी मान्य करतो माझी चिडचिड होते, कधी कधी विनाकारण चिडचिड होते. आता त्या दिवशी चारू आत्यावर मी चिडलो, मी तिला वाटेल तसं बोललो. तिला कदाचित पिल्लू बद्दल तसं नसेल म्हणायचं, होते माझी चिडचिड. अरे माणूस आहे ना मी, चुकतो ना. पण मग तुमच्यापैकी कोणीतरी मला कधीतरी येऊन शांतपणे बसून हे सांगत का नाही की बाबा शांत हो, बस, तुला जे बोलायचं ते बोल, आम्ही ऐकतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो, हे का नाही सांगत माझ्याच घरची, माझ्याच रक्ताची माणसं मला? आमच्या घरात हल्ली मी तोंड उघडलं की प्रत्येक जण मला फक्त हेच सांगायला उठतो की मी कसा चुकीचा आहे आणि ती कशी बरोबर आहे. माझी सो कॉल्ड बायको. शस्त्र घेऊन उभे असतात सगळे नुसते. मला हल्ली प्रश्न पडतो अनघा की ज्या घराला मी माझं घर म्हणतो त्या घरात मी आता का राहायचं? माझं कोण आहे? जर पिल्लू नसती ना तर. शांत हो सत्यजित. हे बघ, ही एक फेज आहे तुझ्या आयुष्यातली, फक्त फेज. हा काळही लवकर जाईल, आय एम शुअर. आणि एक मिनिट, कोणी नाहीये काय म्हणतोस तू? मी आहे ना. मी ऐकतेय ना सगळं. पण परमेश्वराचं टायमिंग फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे बघ ना, करेक्ट वेळेला आपण भेटलो, आपली एवढी छान मैत्री झाली, समदुःखी लोक एकत्र येतात असं म्हणतात ना. बघ ना, एवढे सगळे लोक आजूबाजूला असून तू एकटाच आहेस. आणि मी तर काय, एकटीच आहे.
तुला माहितीये, म्हणजे असं म्हणतात ना की विचार जुळले की मग मैत्री होते. आपली तर दुःख जुळतात. दूध शाले, आता गप्प बस. हे तुझं जरा अतिच होतं या. तुझ्या मनात जे काय आहे नव तसं काही असेल असं मला नाही वाटत. तुम्हाला भ्रमात राहायचं असेल तर तुम्ही राहा, मी नाही राहणार. एकदा एक चूक करून झालीये माझी, आता पुन्हा तीच चूक मी करणार नाही. चूक? कसली चूक? हा? आहे, सोड ना तू, खाऊन घे बघू. आणि वहिनी, तुझं बिना काहीतरीच असतं बघ. चारे तू आता गप्प बस. आणि शाले, मला ठाव आहे मी आता म्हातारी झाली आहे. माझे डोळे बी अधू झाले ती, पण काही गोष्टी मला कळत्यात, समजत्यात. ती पोर ज्या भावनेने आली ती ना, त्यात तिचा काही डाव असेल असं मला नाही वाटत. साधी वाटली मला ती, मायेनं आलती. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीच आहे सासूबाई. सत्य हे आहे की आपला कुलदीपक त्या बाईच्या घरी एक अख्खी रात्र काढून आलाय, आणि घरी आल्यानंतर तोंड वर करून त्यांनी हे सांगितलंय सुद्धा. मला माहिती त्याच्या मनात काय आहे. मंजिरीचे त्या शेष बरोबर संबंध होते असं वाटतंय त्याला. गैरसमज आहे त्याचा. तो त्याचा वचपा म्हणून तो असं वागतोय. माझाच मुलगा आहे ना शेवटी. त्याच्या गुणांचं मला जेवढं कौतुक आहे तेवढे त्याचे दुर्गुणही मला माहिती आहेत, आणि हेही माहिती की त्या दुर्गुणांमुळे त्याचंच नुकसान होणार आहे, आणि त्याचं म्हणजे पर्यायाने माझंच. मनात आणलं तर तो किती खुंशीपणानं वागू शकतो ते मला माहिती आहे. तुमच्या मुलाच्या डोक्यातही त्यांनी बाटली फोडलीच होती की. त्याबद्दल तुम्ही त्याला शिक्षाही केली होती, तुम्हाला आठवतंय ना? तीच तर माझी सर्वात मोठी चूक होती बघ. त्यानंतर अनेक वर्ष त्यानं माझ्याशी अबोला धरला. मी त्याला केलेल्या शिक्षेपेक्षा त्यानं अबोला धरून मला लई मोठी शिक्षा केली. तुम्हाला ती शिक्षा वाटत असेल, मला नाही वाटत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच चाललाय तो. त्याच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. अक्षय आले, काय बोलतीस तू? काल परवापर्यंत त्याच्या बिगर तुझं पान हालत नव्हतं. त्याला कुठे लागलं, खरचटलं, नख लागलं तर कळवळून उठायचीस तू. आणि आता? हो, मीच बोलतीये. मी जन्म दिलाय त्याला, तळहातावरच्या फोडासारखं जपलंय त्याला, पण या तळहातावरचा हा फोड आता जखमा करतोय सासूबाई. आई म्हणून मला जखमा दिल्या तर मी सहन करे नाही, पण तो अशा व्यक्तीला जखमा देतोय जी व्यक्ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. त्याला काही अधिकार नाहीये मंजिरीच्या आयुष्याचा खेळण्याचा. निर्णय ऐकवण्याच्या आधी थोडा विचार तरी करायचास. काहीच नाही तर दोन्ही बाजू तरी ऐकून घ्यायच्यास. तूच मला सांग ना, तूच मला सांग की कोणी कोणाशी नेमका खेळ केलाय. मी मंजिरीच्या आयुष्याशी खेळलोय की ती माझ्या भावनांशी खेळली. आई, आता बोल ना, मी तुझ्याशी बोलतोय. सासूबाई, या घरात हा बोलायला लागला की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मला इथे थांबायचं नाहीये. शाले, आई,
मला थांबवायचा प्रयत्न कुणी करू नका. आई मी बोलतोय तुझ्याशी. आई सत्या 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 थांब. सत्या 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 थांब. मला म्हातारीला पळायला लावू नका. अरे हाड ठिसूळ झाली ती माझी. मोडली तर सांगायची नाही. लेकरा एवढं मनाला लावून घेऊ नगस. आत्ता आलायस तर वगारला. लगेच कुठे चाललास तू? जातो कुठंतरी. अरे पण कुठं? जातो कुठंतरी आजी. नाहीतरी या घरला मी नकोस आहे, घरातल्या माणसांना नकोस आहे. जातो मरतो कुठंतरी जाऊन. अरे काय बोलतो तू लेकरा? हा कोणाला नकोस झालायस तू? हा आता ऐकलं नाहीस का आतमध्ये आई काय म्हणली ते? तर अजून काय ऐकायचं बाकी आहे? मगा तुला सांगितलं नवं. तू नको मनाला लावून घेऊ. असं नुसतं सांगितलं ना होते वय. तुला काय वाटतं मला कळत नाही? घरातल्या प्रत्येक माणसाच्या नजरा बदलल्या. प्रत्येक जण त्याच्या नजरानं मला फक्त दोष देतोय. दोष सगळ्यांना नकोसं झालोय. आईला सहन होत नाही तर ती तोंडावर बोलती. गौरांग बी मनात ना धुमसतोय, पण वयाचा मान राखून तो गप आहे. आणि चारू आत्या काय माझ्या पाठीमागे बोलत असेलच की. म्या माझ्याबद्दल नाही सांगितलंस. तुला एक सांगू सत्या, तू कधी चुकलास, कधी चुकीचं वागलास तर तुझा कान धरण्यात मी मागं पुढं पाहिलं नाही. पण ह्या टायमाला एक शब्द तरी बोलले का? कुणी अडवलंय तुला? बोल की. तू बी बोल. तू बी घे तोंड सुख. नाही रे राजा, म्या तुला काय बी बोलायची नाही. कारण तुम्हा सगळ्यांपेक्षा 4 नव्ह 40 पावसाळे जास्त बघितलेत म्या. मला हे दिसतंय चूक कुठं घडतीया. मला हे बी दिसतंय की चूक परिस्थितीची आहे. मंजिरी जशी चुकली नाही तसा तू बी पूर्णपणे चुकीचा नाहीस हे कळतंय मला. काही गोष्टी तू समजून घेण्यात चूक केलीस आणि काही गोष्टीत तुला समजून घेण्यात लोकांनी चूक केली. राहू दे आजी. काय तू लय शानी आहेस. इथून तिथून शब्द फिरवतेस आणि बराबर समोरच्या माणसाची समजूत काढतेस. पण आता माझी समजूत नाही पटायची. घरातल्यांना तर नकोस झालोच आहे. एक दोस्त होता त्यानं बी नाव टाकलंय. जातो भटकतो कुठंतरी, चालत राहतो. कारण कसं आहे, डोचक्यात विचार यायचे काही थांबत नाहीत. निदान या पावसात भिजलो तर डोळ्यात येणारं पाणी तरी लोकांना दिसायचं नाही. सत्या, मी अनघाकडेच गेलो होतो. काल आईनं इथं तिचा अपमान केला, त्याची माफी मागायला गेलो होतो. बराच वेळ गप्पा मारल्या, लई बोललो, भरभरून बोललो. बरं वाटलं मनाला, मन हलकं झालं. पण तिच्यावर तरी किती भार टाकायचा आपल्या दुःखांचा. एक काम करतो, हापिसात जाऊन बसतो. काहीच नाही तर 4 पैकं तरी कमावतो. माझ्या लेकीच्या भवितव्याची तरतूद तिथं केलीच पाहिजे नव्ह का? आज जन्म देणारीनं लाथडलंय, उद्या जिला जन्म दिला ती लाथडणार नाही कशावरून? पण आपण आपली कर्तव्य पार पाडत राहिलं पाहिजे. काय याची कर्तव्य? साली ही कर्तव्य धड मरू बी देण्यात गायची. सत्या